दंडोत प्रणाम. मायबाप फलटण नावाचं गाव आहे आणि तिथं जनक आणि जनकाईसा नावाचं एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं. सुखी होतं ते, परंतु दुःख एकच होतं की त्यांच्या उदरी मूलबाळ नव्हतं. मूलबाळ नसल्यामुळे ते दुःखी होते. मग त्यांनी दुसरी पत्नी बी केली, तिचं नाव रंभाईसा. पण मग तरीही लेकरू बाळ व्हायला तयार नाही. मग माहेरच्याकडच्या लोकांनी चक्रपाणी देवतेला नवस केला आणि सासरकडच्यांनी चांगदेव देवतेला नवस केला आणि कर्मधर्मसंयोगानं त्या पहिल्या बाई ज्या होत्या जनकाईसा, त्या जनकाईसालाच मुलगा झाला आणि मग त्याचं नाव चक्रपाणी उर्फ चांगदेवराव असं ठेवलं. आता लग्न झालं, सगळं झालं. वेदावर वे वेद पठण करत असत चक्रपाणी महाराज. आणि मग सगळं असताना मग एकदा काय झालं, माहूरला जाण्यासाठी काही लोक निघाले. माहूर दत्त दर्शनासाठी बरेच लोक निघाले. गावातले पोहा म्हणतात त्याला, त्याच्यात पोहा म्हणलेलं आहे. तो पोहा निघाला आणि त्या पोह्यामध्ये चक्रपाणी महाराज देखील सामील झाले. आणि हे सगळा पोहा माहूरच्या दाट झाडीत आलेला आहे आणि त्या दाट झाडीतून एक वाघ निघाला आणि वाघ निघाल्या दरकड्या फोडत आणि मग सगळे लोक पळापळी झाली लोकांची. पण चक्रपाणी महाराज एका ठिकाणावर बसून राहिले, एका ठिकाणावर बसून राहिले आणि मग बसून राहिल्यानंतर ते वाघ आला. त्यांनी चक्रपाणी महाराजाच्या डोक्यावर एक चवडा ठेवला, त्यांचा हात ठेवला आणि तोंडाला तोंड लावलं आणि पर आणि आवर विद्येचा संचार केला. पर म्हणजे ब्रह्मविद्या आणि आवर म्हणजे 81 कोटी 6 लक्ष 10 देवतेच्या विद्या. ह्या दोन्ही विद्याचा चक्रपाणी महाराजांना स्वीकार केला, परंतु पर आच्छादली आणि आवर प्रगट केली. म्हणून ह्या चक्रपाणी महाराजाला पर आच्छादनीचा आवर ऋषी अवतार म्हणतात. मग तिथं काही दिवस माहूरमध्ये राहिले ते आणि माहूरमधून राहिल्यानंतर पुन्हा तिथला काही पोहा द्वारकेला जायला निघाला आणि मग चक्रपाणी महाराज त्या द्वारकेच्या पोह्यामध्ये सामील झाले आणि द्वारकेला गेले. तिथं गेल्यानंतर त्यांनी एका हातात सूप, एका हातात खराटा घेतला आणि सर्व गाव झाडण्याचा हे केला, निश्चय केला. काम स्वीकारलं सर्व गावाचं. मग कचरा ते एका याच्यामध्ये ठेवत आणि गोमती नदीमध्ये नेऊन टाकत असा त्यांचा दररोजचा व्यापार होता. म्हणजे कडकडीत वैराग्य होतं. त्या उठाच्या सांगाड्यामध्ये देखील बसले होते एकदा ते. तर मग असं चक्रपाणी महाराज, आता ह्या चक्रपाणी महाराजाची जी कीर्ती होती ती सर्वत्र पसरली आणि ती कीर्ती ऐकून एक बाई आली. तिचं नाव होतं कामा. ती बाई आली आणि ती बाईनं चक्रपाणी महाराजाला विषय सुखाची मागणी केली, शरीर सुखाची मागणी केली. ते म्हणले, आम्ही श्री दत्तात्रय महाराजाचे जे अनुयायी आहोत, ही तुमची मागणी तुम्ही पूर्ण करू शकत नाही. पण ती बाई हाटीवगिनी होती. ती बाई चक्रपाणी महाराजाच्या मागत लागली. आपण चक्रपाणी महाराज एकात असे 7 मंदिरं येतं आणि ते शेवटच्या मंदिरात जाऊन बसले. परंतु ती तिथं देखील आली. पण मग मंदिरात प्रवेश करायचा, एक तिचा हा पाय मधात आहे, मंदिरात आहे, एक बाहेर आहे. आणि अशा वेळेस श्री दत्तात्रय महाराज तिला म्हणले की तुम्ही म्हणजे आत याल तर तुम्हाला श्री दत्तात्रय प्रभू महाराजाची आत. आणि मग ती बाई 7 आवर तिथं तशीच उभा राहिली आणि चक्रपाणी महाराजांनी पाहिलं ही बाई हाटीयोगिनी आहे, ही ऐकणार नाही. आणि मग चक्रपाणी महाराजानं आपलं मायापूर सोडून दिलं आणि भडोत नावाची नगरी आहे, तिथं विशालदेव नावाचा प्रधान होता. त्या प्रधानाचा पुत्र होता हरिपाळदेव. तो वारला होता. त्याला स्मशानात आणलं होतं. स्मशानात आणून त्याला आता शरण रचलं होतं आणि त्या सरणावर त्याला ठेवलं होतं. आता त्याला अग्नी देणार. एवढ्यात का बरेच लोक म्हणले
की आता शेवटचं मुख पहा पुत्रमुख हरिपाळ देवाचं. आणि मग विशाळदेव त्याचं मुख पाहायला गेले, श्रीमुख पाहायला गेले. आणि मग पाहायला गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की हरिपाळदेव जिवंत झालेले आहेत. आणि मग ते ओरडले, पुत्र जे आला, पुत्र जे आला. पण लोकांनी जाऊन पाहिलं तर खरोखरच हरिपाळदेव म्हणजे जिवंत झाले होते. डोळे उघडून बघू लागले. मग त्यांना मान सन्मानानं वाजत गाजत मग गावात नेलं, नगरीत नेलं. अनेक प्रकारचे म्हणजे हे लोकांना दान दक्षिणा केली त्या निमित्तानं अनेक प्रकारे. आणि मग तिथं ते श्री चक्रपाणी महाराज आता श्री हरिपाळदेव हे हरिपाळदेव राहिले नव्हते. त्यांच्या शरीरामध्ये परमेश्वर अवतारानं प्रवेश केला होता आणि ते परमेश्वर अवतार झाले होते. परंतु हरिपाळचं नाव त्यांचं होतं. लोक त्यांना हरिपाळच समजत असत, पण ते वास्तविक हरिपाळदेव नव्हते. ते परब्रह्म परमेश्वर अवतारानं म्हणजे परमेश्वर तीव्रता परी आवडतात. गर्भ स्वीकारतात, पतिता ते उठितात का दिवा ते दौडितात. तर त्यांचं पतित उठवलं होतं आणि त्या पतितामध्ये प्रवेश करून त्या पतिताला स्वीकारलं होतं. पतिता स्वीकार केला होता. मायाभाऊ श्री चक्रपाणी महाराजांनी म्हणजे हरिपाळ देवाचे पतित स्वीकारून पतित जनतेला उद्धारण्याचा विडा उचलला. आणि कौना कौनी येसनं येत जीवोदरचे हेच व्यसन, असं व्यसन स्वीकार करून आणि सस्याचं रक्षण करत असताना हागा येथ शरण आले काय मरण असा नारा म्हणजे असं वचन देऊन श्री चक्रपाणी महाराज तिथं राहू लागले. ते परमेश्वर हरिपाळदेव. आणि मग हरिपाळदेवाला त्यांनी ठरवलं की आता इथून निघायचं आपल्याला, पण कसं निघावं. मग त्यांनी दूताचं म्हणजे व्यसन स्वीकारलं. जू वेग सन हो अंगीकार करी स्वामी आत्मा रामी, मग शिकवलं मग ये हरू. मग ते दररोज हरत असत, जिंकत असत. पण एक दिवशी सगळं हरून आले आणि त्या बाईला म्हणले की तुझे दागिने मला दे. त्यांची पत्नी होती, तिचं नाव होतं. पत्नीला म्हणले की तुझे दागिने दे, मला ह्या लोकांचं कर्ज हे फेडायचं आहे. ती बाई म्हणली मी न देत कुकर्मी बोले शर्मी पौडले मंचकी शे. आणि ते जाऊन मग ती म्हणली बाई मी पैसे देणार नाही, मी दागिने देणार नाही. आणि मग ते जाऊन त्या मंचकावर झोपले. आणि मग विशाळ देव मग आला हो, विशाळ देव मग आला, हरिपाळ पुत्र उठविला हो, हरिपाळ पुत्र उठविला, स्वामीचा हेत पुरविला हो, स्वामीचा हेत पुरविला, तुझं वाचून रे कोणा माला शेना, लक्ष्मी रमणा संसार वारणा दलना. असं लहानपणी आम्ही भजन म्हणत होतो ताई बाबा. आणि मग असं हरिपाळ देव आले, विशाळ देव आले. ते म्हणले अरे हरिपाळा हे सगळं तुझंच आहे, देऊ टाक लोकांचे पैसे. आणि हे बघ हे तुझं सगळं भांडार तुझं आहे, काय करायचं तर कर तुला. आणि मग दिलंच त्या लोकांचे कर्ज दिलं. परंतु हरिपाळ देव उदास राहू लागले त्याच्यापासून. आणि त्यांनी हट्ट धरला की मला म्हणजे रामयात्रेला जाऊ द्या. तर त्यांनी मग ते जाऊ द्यायला तयार नाहीत घरचे आईवडील. मग त्यांनी काय केलं, एक पदार्थ सोडून द्याला खाण्याचा. आणि मग ताक भातावरच आले शेवटी. आणि मग हे नाही का ताक भातावर आले. आणि मग त्यांची आई काय म्हणली की बाबा हा घरी मरण तिकडं मरण, जाऊ द्या याला, नको याला जाऊ द्या. आणि मग स्वामीला हरिपाळ देवाला आज्ञा देण्यात आली. आणि आज्ञा देण्यात आल्यानंतर हरिपाळदेव तिथून निघाले. मग हरिपाळदेव तिथं निघाले. म्हणजे ते कवी काय म्हणतो की राम यात्रेमिसे दळ भारे निघाला, जाऊन ठेला मग सर्वजणी देखील, असं कवी म्हणतो. आणि मग ते रुद्धपूरला आले मायबापो. त्या रुद्धपूरला आल्यानंतर म्हणजे काय तो एक रांजोण हाट आहे. रांजोण हाटामध्ये गोविंदप्रभू महाराज होते. आणि गोविंदप्रभू महाराज हे क्रीडा करत होते तिथं. आणि एक गोड पदार्थ चाखत होते, गोड पदार्थाची चव घेत होती. आणि मग त्यांनी
हरिपाळ देवाला पाहिलं. हरिपाळ देवाकडे आपल्या हातातला जो गोड पदार्थ होता तो त्यांच्याकडे फेकला आणि सर्व द्या लोकांचं गोड कर, सर्व लोकांचं भलं कर असा त्यांना संदेश दिला आणि चक्रधैर्य नाव दिलं त्यांना. मग त्या दिवसापासून ते हरिपाळ देवा ते श्री चक्रधर स्वामी महाराज झाले. मायबाबा हेच चक्रधर स्वामी आमचे देव आहेत, हेच चक्रधर स्वामी आमच्या धर्माचे संस्थापक आहेत, महानुभाव पंथाचे. आणि हे त्यांनी आपल्याला वेदोक्त देवतापासनेच्या कर्मकांडातून सोडून खऱ्या परमेश्वराचा मार्ग दाखविला. तर असे जे परमेश्वर आहेत तर मायबाबा अशा परमेश्वर हे आपले आहेत. तर ह्या परमेश्वराच्या आपण चिरणी लागू आणि आपलं आयुष्याचं भलं करून घ्यावं असे आपण प्रतिज्ञा करू आणि आपलं भलं करून घेऊ अशी असं मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही देखील परमेश्वराची भक्ती करा, श्री चक्रधर स्वामी महाराजाची. कारण चक्रधर स्वामी महाराजाची भक्ती नागदेवाचार्य म्हणले की येणे अवतारे जोडून दे काहीच दे मानून दे. ह्या अवताराशिवाय दुसरीकडं कोणीही आपण जर इथं आपण उधारल्या गेलो नाहीत आता तर आपण कुठंही उधारल्या जाऊ शकणार नाहीत. त्यामुळं मायबापो ह्या आपल्या जे परमेश्वर आहेत श्री चक्रधर स्वामी महाराज ते आपल्यासाठी राज्यवैभव सोडून आले, पत्नी सोडून आले, मुलगा सोडून आले, आई वडील सोडून आले आपल्यासाठी. आणि आपल्यासाठी ते चक्रभात आरोहणा केली त्यांनी. आणि 56 वर्षे आपल्यासाठी ते महाराष्ट्रात भ्रमले. मायबापो अशा परमेश्वराचं काय त्यांनी सांगितलं हे समजून घ्या आणि त्यांची भक्ती करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करेन आणि तुमची रजा घेईन. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.